नमस्कार मित्रांनो, बालाजी निपाणीकरच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पितृदोष भाग 1 या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं पितृदोष म्हणजे काय आणि त्याची बॅकग्राऊंड काय, त्याची पार्श्वभूमी काय आणि कशाप्रकारे पितृदोषाला सुरुवात होते. तर पितृदोष, पितृ म्हणलं की आपले जे पूर्वज आहेत त्या संदर्भातला हा दोष आहे. ह्याची एक सरळ सोपी हीच व्याख्या आहे. तर हे जे पितृ असतात, हे पितृगण जे असतात, तर हे जेव्हा अतृप्त होतात, तर त्यावेळेस हा दोष निर्माण होतो. तर लक्षात घ्या की हा पितरांचा दोष कशामुळे निर्माण होतो, ह्याची पार्श्वभूमी काय असते. तर आपले जे पूर्वज आहेत, आपले जे पितर आहेत, तर असं झालेलं असतं की आपले काही आजोबा, पणजोबा यांनी कुठलेही त्यांचे सोपस्कार पार पाडलेले नसतात. म्हणजे ते जेव्हा मृत झालेले असतात, म्हणजे आपले जे आजोबा किंवा पणजोबा आहेत, त्यांचे वाडवडील जेव्हा मृत्युमुखी पडलेले असतात, तर त्यानंतर ते कुठलंही श्राद्ध कर्म किंवा कुठलाही त्यांचा विधी जो असतो, अंतिम विधी, वर्षश्राद्ध किंवा दर अमावस्येला उपवास करणं, अशा प्रकारचे जी सेवा असते पितरांची, ती कुठल्याही प्रकारे ही लोकं करत नाहीत. साहजिकच येणाऱ्या पिढीला पितृदोषाचा त्रास निर्माण होतो. पितृदोषाचा जो त्रास आहे, तो फक्त आणि फक्त आपल्या पितरांमुळेच होतो असंही अजिबात नसतं. तुम्हाला ज्या जमिनी आलेल्या असतात, तुम्हाला जी प्रॉपर्टी आलेली असते, तुम्हाला जी इस्टेट आलेली असते, त्याबरोबर पितृदोषसुद्धा चालत येऊ शकतो. पितृदोष हा त्या जमिनीवर कसा येतो? तुमच्या वाडवडिलांनी ज्या जमिनी इतरांकडून लुबाडून घेतलेल्या असतात, कमी पैशामध्ये घेतलेल्या असतात किंवा एखादी विधवा विधवा महिलेची जमीन घेतलेली असते किंवा कमी पैसा देऊन जमीन खरेदी केली असते किंवा कोणावर दडपशाही करून ती जमीन मिळवलेली असते. असं काहीही केलेलं असू शकतं. साहजिकच त्या जमिनीशी संबंधित जे व्यक्ती असतात, ते पितृरूपात आपल्याला त्रास द्यायला चालू करतात. भले ते आपले नातेवाईक असो किंवा नसो. साहजिकच ज्या लोकांनी ही जमीन खरेदी केलेली असते, समजा एखाद्या व्यक्तीची, परक्या व्यक्तीची जमीन, जो तुमच्या नात्यासंबंधातला नाही, त्याची जमीन तुमच्या आजोबांनी घेतली आणि आजोबाही गेले, तर साहजिकच तुमच्या वडिलांना अशी प्रवृत्ती होते की ह्यांचं कुठलंही श्राद्धकर्म केलं न पाहिजे. साहजिकच ही मंडळी त्यांचं श्राद्धकर्म करत नाहीत. जेव्हा श्राद्धकर्मावर गदा येते, त्यानंतर पितरांना प्रेतत्व यायला चालू होतं. प्रेतत्व आल्यानंतर ते पितृदोष तयार करतात. पितृदोष तयार केल्यानंतर तो आपल्या पाठीमागे लागतो. पितृदोष तयार झाल्यानंतर बुद्धी चालत नाही. बुद्धी चालली नाही तर पितराच्या नियंत्रणाखाली जेवढे काही दोष आहेत, ते आपल्या माथी लागले जातात. पितृदोषाचं सर्वात मोठं मूळ लक्षण असं असतं की तुम्हाला जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे ती टिकत नाही किंवा त्याच्यामध्ये भांडण असतात आणि ते भांडणं इतके टोकाचे, पराकोटीचे असतात की जीव घेण्या स्वरूपाचे ते भांडणं असतात. हे एक मोठं लक्षण असतं दोषाचं. दुसरं म्हणजे भावबांधकीबरोबर अजिबात न जमणं, म्हणजे उभं वारंसुद्धा न सुटणं. म्हणतात ना, दोघाच्या मधून आडवा विस्तू जात नाही. अगदी त्या प्रकारे भांडणं असतात पितृदोषाच्या घरामध्ये. महत्त्वाची गोष्ट ही अशी असते की पितृदोष ज्यावेळेस लागतो, त्यानंतर तो पहिला आघात बुद्धीवर करतो. तुम्ही मागचे जर माझे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास कुलदेवता बंधनाचं आणि पितृदोषाचं लक्षण जवळपास सारखंच असतं. पण यामध्ये आमूलाग्र बदल असा असतो की पितृदोषाचं लक्षण हे कुलदेवता बंधनपेक्षा खूप स्ट्रॉंग असतं. विशेष म्हणजे ते डायरेक्ट बुद्धीवर आघात करतं. तुमची जी विचार क्षमता आहे, ती विचार करण्याची क्षमता नष्ट पावायला चालू होते. तर असे व्यक्ती व्यसनांच्या आहारी जातात. व्यसनांच्या आहारी गेले की त्यामध्ये ते टोक गाठतात. त्यावरही ते गप्प बसत नाहीत. शेवटी ते प्रॉपर्टीवर गदा आणतात आणि एकंदरीत कुठलंच त्यांच्या हाती काही लागत नाही. तर हे सगळ्यात मूळ लक्षण असतं पितृदोषाचं. यामध्ये तिसरं जे लक्षण असतं, तिसरं लक्षण म्हणजे घरात अवाजवी मांसाहार करणं. म्हणजे घरामध्ये इतक्या मोठ्या स्वरूपात मांसाहार तयार होतो की जवळपास एका आठवड्यामध्ये 4 ते 5 दिवस मांसाहार सातत्यानं चालू असतो. पितृदोष ज्या घराण्यात उग्र झालेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे, ती लोकं मांसाशिवाय राहू शकत नाहीत. त्यांच्यासाठी मांस शिजवणं म्हणजे जीव की प्राण. मांसाशिवाय न जेवणे अजिबात. त्यांच्या घरामध्ये जे लेकरं जन्म घेतात, जी मुलं जन्माला येतात, ते सुद्धा मांसाप्रती फार आकर्षण ठेवून असतात. हे सगळ्यात मोठं लक्षण आहे. काही काही बाबतीत मी असं पाहिलं आहे की
पितृदोष असलेल्या म्हणजे जिथं पराकोटीचा पितृदोष आहे घरामध्ये, तिथे अगदी कच्चं मांससुद्धा लहान मुलं तोंडात धरतात. म्हणजे त्यांना ते शिजवेपर्यंतसुद्धा दम निघत नाही. तर इतक्या पराकोटीचा पितृदोष पुढं घातक ठरत असतो. तर आपण घाबरायचं का मग? आता एवढा मोठा पितृदोष आहे तर आपण घाबरून कसं चालेल? कारण जे काही करायचे ते आपल्याला करायचे. ज्या काही उपाययोजना करायच्या त्या आपल्याला करायच्यात. नक्की दुसरा कुठला व्यक्ती तुम्हाला सोडवायला येणार आहे? तर ही पितृदोषाची प्राथमिक लक्षणं आहेत. याशिवाय सुद्धा अनेक लक्षणं आहेत की जेणेकरून लग्न न जमणे, विवाह न होणे. आता माझ्या डोळ्यादेखत एक उदाहरण होतं. आयस झालेले परिवारातले 2 बहीण-भाऊ होते. पण त्या दोन्ही बहीण-भावाचं लग्न व्हायचं नाही. नेमकं त्यांचं लग्न जमलं की मोडलं जायचं. अर्थातच आज दुनिया पैशाला पाहते. पण तरीसुद्धा त्यांचं घर मातब्बर होतं, श्रीमंत होतं, प्लस सरकारी नोकरी होते. तरीसुद्धा त्या दोघांचं लग्न जमत नव्हतं. त्यांचं लग्न ठरलं की काहीतरी अडचण यायची आणि या पद्धतीनं त्यांचा सिलसिला वयाच्या 35-38 वर्षापर्यंत चालला. त्यानंतर जे लग्न झालं ते काही टिकलं नाही. लवकरच बायको त्या मुलाची सोडून गेली. त्या मुलीलाही काही प्रॉब्लेम्स झाले, त्यांचाही घटस्फोट झाला, डिवोर्स झाला. तर अशा स्वरूपाचा त्रास व्हायला चालू होतो. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी कोणी मानत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पितृदोष, पित्र म्हणजे सुप्तात्मे असतात, जे आपल्या कुळाच्या हितासाठी झटत असतात. आपल्या कुळाचं चांगलं व्हावं यासाठी ते सदैव तत्पर असतात. पण जर कुळानंच त्यांना विचारलं नाही तर साहजिकच ते नाराज होतात. सूक्ष्म रूपामध्ये दर अमावस्याला ते येतात. सूक्ष्म रूपामध्ये वर्षश्राद्धाला ते हजर असतात. तरीसुद्धा जर आपण त्यांचं काही केलं नाही तर साहजिकच ते नाराज होतात. सलग 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ जर त्यांचं कुठलंही श्राद्ध कर्म केलं गेलं नाही तर पितरांना हे प्रेतत्व येतं. प्रेतत्व येतं म्हणजे ते सूड घेण्यासाठी उद्युक्त होतात. रेग्युलर जर पाहण्यात बघितलं तर पितृ कधी सूडबुद्धीनं वागत नाहीत. कारण पितरांचा मूळ उद्देश असतो आपल्या घराण्याचं हित पाहणं. पण ही अशी वेळ त्यांच्यावर कशामुळे येते की आपण जे काही त्यांच्या अगेन्स्टमध्ये जाऊन करतो, त्यांचं श्राद्ध कर्म वगैरे करत नाही. तर 5 ते 10 वर्षामध्ये त्यांना प्रेतत्व येतं. प्रेतत्व आल्यानंतर ते आंधळे होतात. आंधळे ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येत नाही की समोरचा व्यक्ती आपला नातवंड आहे, प्रतवंड आहे, पणतू आहे, मुलगा आहे, काहीही लक्षात येत नाही. तर ते फक्त सूड घेण्यास उद्युक्त राहतात की समोरची व्यक्ती ही आपली शिकार आहे. यामुळे त्यांना अंधत्व येतं. अंधत्व आल्यानंतर जे त्रास होतात ते त्रास खूप उच्च प्रतीचे असतात. घरामध्ये अचानक सुसाईड होणं, आत्महत्या करणं, जाळून घेणं, फाशी घेणं, भांडणामध्ये एकमेकाला मारणं, जीव घेणे भांडणं करणं, कोर्ट कचऱ्या लागणं किंवा इतकं हायपर होणं की भान विसरणं स्वतःचं, की एखाद्याची हत्यासुद्धा हातून घडू शकते इथपर्यंत भान जाऊन भांडणं करणं. तर अशा प्रकारचे टोकाचे त्रास पितृदोषाचे असतात. तर लोकांनी अशा त्रासाला न घाबरता किंवा ह्याच्यावर फार विचार न करता याच्यावरच्या जर उपाययोजना केल्या तर त्यांना बऱ्यापैकी रिलीफ मिळायला चालू होतो. काही उपाययोजना या आपण करायच्या असतात. काही उपाययोजना या नाशिक त्र्यंबकेश्वर येथे जाऊन करायच्या असतात. जसं नारायण नागपळे आहे, त्रिपिंडी आहे वगैरे वगैरे आपण करू शकतो त्याच्यामध्ये. जसं तुम्हाला सुचवलं जाईल पत्रिका पाहून त्या पद्धतीनं तुम्ही उपाय करू शकता त्याच्यामध्ये. पण तोपर्यंत जी गोष्ट आपल्याला करायची असते तोपर्यंत आपल्याला जे महत्त्वाचं असतं की हे नारायण नागबळी किंवा त्रिपिंडी होण्याचा जो खर्च आहे तो जर सध्या आपल्याला होत नसेल तर तोपर्यंत आपण काय करायचं. तर त्यासाठी काही उपाय असतात ते आपण येणाऱ्या भागामध्ये निश्चित पाहणार आहोत. तुम्हाला चॅनल कसं वाटलं हे मला नक्की कळवा कमेंटमध्ये. चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.